करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज सुंदर असा बोध, सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. त्या श्रवणातून उत्तमाचं असं सामर्थ्यसुद्धा पुरवलं. समर्थ म्हणाले, कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे रामकृष्णचो कलो श्रीपाद श्री वल्लभ. कृते युगामध्ये जनार्दन स्वामी, त्रेताया रघुनंदन, त्रेतायुगामध्ये रघुनंदन. बघा, द्वापारे राम, द्वापार युगात कोण होतं तर श्रीकृष्ण स्वर. कलो श्रीपाद श्री वल्लभ अवतार. आता कलियुगामध्ये काय, कलो श्रीपाद श्री वल्लभ. समर्थाने उत्तमाचं आपल्याला श्रवण प्राप्त करून दिलं की श्रीकृष्णांनी पांडवांना कलियुगाचं असं कोणते 5 सत्य सांगितले जे आज पूर्णतः खरं होत आहे, वास्तविकता. बघा, समर्थ म्हणाले, कलियुगातील कोणतेही 5 सत्य जे भगवान श्रीकृष्णांनी महाभारत काळामध्ये सांगितलं होतं आणि ते सगळे सत्य प्रत्यक्ष आजच्या काळात सिद्ध होत आहे. 4ही प्रकारच्या युगांमध्ये कलियुग सगळ्यात जास्त शापित युग मानलं जातं. कारण समर्थ म्हणाले, कृतयुगामध्ये 100% पुण्य होतं. द्वापार युग ज्याप्रमाणे आलं त्याप्रमाणे 75% पुण्य आणि 25% पाप. त्रेतायुगामध्ये आणि द्वापार युगामध्ये 50% पाप, 50% पुण्य आणि कलियुगामध्ये प्रत्यक्ष 25% पुण्य आणि 75% पाप. जिथे माणूस कर्म कमी करत आहे तिथेच नक्कीच काय फळ मिळणार नाही. फळाची अपेक्षा का करत बसतो? जेव्हा पांडवाच्या मनामध्ये कलियुगाविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली त्यावेळी त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की द्वापार युग समाप्तीच्या दिशेने पुढे आहे, तेव्हा आमच्या मनामध्ये कलियुगाविषयी माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली आहे. कृपा करून आम्हाला या कलियुगाविषयी सविस्तर सांगा. पांडवांचा हा प्रश्न ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी पांडवाकडे हसून पाहिले आणि सांगू लागले की या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन, पण त्याआधी तुम्हाला 5ही भावांना जंगलामध्ये वेगवेगळ्या दिशेला जावं लागेल आणि जे तुम्हाला सगळ्यात आधी दिसेल त्याची मला संपूर्णतः माहिती येऊन सांगावी. हे ऐकल्यानंतर पांडव भगवान श्रीकृष्णांची आज्ञा घेऊन जंगलामध्ये वेगवेगळ्या दिशेला जाऊन काही वेळानंतर पांडव जंगलातून परत आले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते. त्यांचे चेहरे पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता मी तुम्हाला कलियुगाची 5 सत्य सांगेन. सगळ्यात आधी युधिष्ठिर म्हणाला, मी पहिल्यांदा जंगलामध्ये 2 सोंडेचा हत्ती पाहिला. त्याला पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. मला या विचित्र हत्तीविषयी सांगा. भगवान वासुदेव म्हणाले, युधिष्ठिर, कलियुगामध्ये अशा लोकांचा बोलबाला असेल जे दोन्ही बाजूनी शोषण करतील, जे बोलतील काही वेगळेच आणि त्यांच्या मनात असेल काहीतरी वेगळेच. खरंच आपण बोलतो एक आणि करतो एक. सकाळी बोललेलं आपण काय करत असतो, दुपारी आपलं वेगळेच ना. कोणीतरी आलं त्यांना आपण उत्तरं वेगळी देतो. सकाळ झालं की दुपारी झालं त्याच प्रश्नाचं उत्तर आपण बदलतो.
कारण ज्याप्रमाणे मन बदलत राहतं त्याप्रमाणे आपले उत्तर बदलत राहतात. त्याचप्रमाणे आपण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर असे लोक समोर चांगल्या मित्रांप्रमाणे राहतील, पण मनामध्ये विष आणि ईर्ष्या भरलेली असेल. कलियुगामध्ये अशाच लोकांचं राज्य असेल. आपलेच लोक आपल्या लोकांना बर्बाद करण्यासाठी प्रयत्न करतील. युधिष्ठिरच्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तू काय पाहिलंस? दुसऱ्याला विचारलं. अर्जुनाने सांगितलं की त्याला एक विचित्र पक्षी दिसला, ज्याच्या पंखावर वेदरचना लिहिली होती, पण तो पक्षी एका कोंबड्याचं मांस खात होता. त्याला पाहून मी आश्चर्यचकित झालो. अर्जुनाचं बोलणं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, कलियुगामध्ये असे लोक जे लोकांच्या नजरेमध्ये खूप ज्ञानी आणि धार्मिक असतील, पण खरे तर त्यांच्या मनामध्ये फक्त कपट आणि लालच असेल. असे लोक फक्त या संधीची वाट पाहत राहतील की कोणीतरी दाम्पत्य मरावे आणि आपण त्यांच्या संपत्तीवर हक्क दाखवावा. याचप्रमाणे लोकांची दृष्टी फक्त लोकांच्या पैशावर आणि संपत्तीवर असेल. वास्तविक तर ते त्यांचा दृष्टिकोन बघा प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतोच. भाव नाही भावाचा, भाऊ नाही बहिणीची. बघा प्रत्यक्षपणे आता या कलियुगामध्ये हेच चाललेलं आहे. जमिनीवरून वाद, पैशावरून वादानुवाद, वडिलांच्या संपत्तीचा वाटा त्याच्यानुवादानुवाद. काय कोण घेऊन जाणार आहे का? प्रत्यक्ष समर्थ म्हणाले, घेऊन जाणं आहे ते फक्त ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य. या त्रिवेणी संगमावर उभं राहून प्रत्यक्ष आपल्याला कार्य करायचं आहे. परंतु आता प्रत्यक्ष समर्थ म्हणाले, गुरु शिष्यांचा संवाद बघा श्री मंगलाचरणामध्ये, येथ बोलीला विशद भक्ती मार्ग दाखवलेला आहे भक्ती मार्गाचा. परंतु आता गुरु शिष्यांचा संवाद नाही तर घरामध्ये सुद्धा वादानुवाद पाहायला मिळतो. मग तिसरा, ज्यावेळी 5 पांडवांपैकी 1, 2 आणि आता तिसरा प्रश्न. मग भीमाने श्रीकृष्णांना म्हटले, हे वासुदेव, मी जे पाहिले ते सुद्धा विश्वास ठेवण्यायोग्य नव्हते. मी पाहिले की एक गाय त्याच्या बछड्याला प्रेमाने इतकी चाटत होती की त्याला सगळीकडे रक्त आले. कृपया या प्रश्नाचं उत्तर माझ्या मनातील शंका दूर करेल. भगवान श्रीकृष्ण भीमाच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले, हे भीम, कलियुगातील लोक आपल्या मुलांवर इतकं प्रेम करतील की त्यांचा विकास पूर्णपणे थांबून जाईल. त्यांच्या प्रेमामुळे त्यांची मुलं कौटुंबिक बंधनामध्ये गुंतून राहतील. त्यांचे भविष्य पूर्णपणे अंधारकारमय होईल आणि कोणीही त्यांच्या मुलांना भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणारच नाही. त्यामुळे ते मोह त्यांच्या मायेमध्ये सगळ्यात प्रकारे अडकून राहील. का सांगितलं समर्थांनी? कारण प्रत्यक्षपणे जर आपण आता पाहिलं या कलियुगामध्ये तेच चालू आहे. आई वडील कष्ट करतायत आणि त्यांच्याच जीवावर मुलगा आणि मुलगी काय करतायत? जीवन जगतायत. कारण त्यांना कष्ट करण्याची आता काय वाटते? लाज वाटते. आम्ही कुठे कष्ट करणार, आम्ही कुठे काम करणार, आमची संपत्ती आमच्या वडिलांनी संपूर्णपणे करून ठेवलेलं आहे, आमच्या पिढ्याने पिढ्या खात राहतील. परंतु समर्थ म्हणाले, कष्ट केल्याने काय प्राप्त होते? तर फळ प्राप्त होतेच की. वडिलांच्या संपत्तीवर आई वडिलांचे कष्ट, त्या कष्टाची संपूर्णपणे बघा फलश्रुती आणि त्यावर आपला आलेला हा सर्व गर्व, अभिमान
कुठेही राहणार नाही आहे, सर्व काही पापच जमा होणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला काम करता येत नाही, कर्म आपले कमी पडतात आणि दोष देत बसतो ते फक्त नशिबावर. म्हणून समर्थ म्हणाले, नशीबसुद्धा उत्तमाचे आहेत, कर्मसुद्धा उत्तमाचे आहेत, करणारा कमी पडले. बरोबर की नाही? भीमाच्या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यानंतर नकुल भगवान श्रीकृष्णांना म्हणाले, हे माधवा, मी पाहिले की एक खूप मोठा दगड डोंगरावरून वेगाने खाली येत होता. त्याच्या मार्गामध्ये येणारे मोठमोठे दगडसुद्धा त्याला रोखू शकले नाही. पण एका छोट्याशा रोपाला धडकून तो दगड थांबला. ही घटना पाहून मी पूर्णपणे आश्चर्यचकित आहे. या प्रश्नाचं उत्तर मला नक्कीच मिळायला हवं की कसे ते मोठे मोठे दगड त्या दगडाला रोखू शकले नाही. भगवान श्रीकृष्ण नकुलला उत्तर देताना म्हणाले, हे नकुल, कलियुगामध्ये जेव्हा माणूस त्याच्या पतनाच्या जवळ असेल तेव्हा त्याच्या पतनाला त्याच्याकडून कमावलेले गेलेले धन, मोठा सत्तारूपी वृक्ष थांबवू शकणार नाही. आणि हरिनामापासून उत्पन्न झालेले छोटेसे रोप त्याच्या पतनातून त्याचा उद्धार करतील. त्यामुळे कलियुगामध्ये माणसाला अधपतनापासून वाचवण्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे नामस्मरण, कीर्तन, भजन. आपल्याला सर्व काही आयतं मिळालं की आपल्याला काम करायची गरज उरत नाही. माणूस आळशी बनतो, परंतु तो आळसपणा दूर करण्यासाठी आपल्याला कर्म करणेच आहे. आपण आई वडिलांच्या संपत्तीवर उड्या मारत असतो, परंतु हे कितपर्यंत? बरोबर की नाही? त्यांच्या कष्टाची भाकरी, त्यांच्या कष्टाचं फळ आपण संपूर्णपणे त्या अभिमानातूनच काय करत असतो, सर्वस्व पणाला लावून गमावत असतो. कारण प्रत्यक्षपणे आपल्याला जी संगत प्राप्त झालेली आहे त्या संगतीमध्ये आपला पैसा बर्बाद होत असतो. आई वडिलांनी कष्ट करून, मेहनत करून पैसा कमावलेला वाईट व्यसनामध्ये, वाईट संगतीमध्ये जर बुडाला असेल तर पुण्य मिळेल का? नक्कीच नाही ना. म्हणून पापच जमा होईल. म्हणून यानंतर सहदेव भगवान श्रीकृष्णांना म्हणाले, एक वासुदेव, मी जंगलामध्ये एके ठिकाणी खूप विहिरी पाहिल्या ज्या पाण्याने भरलेल्या होत्या. पण त्याच्या मध्यमध्ये एक विहीर होती जी खूप खोल आणि सुकलेली होती. प्रभू, हे कसं होऊ शकतं की पाण्याने भरलेल्या विहिरींच्या मध्यामध्ये एक रिकामी विहीर आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे सहदेव, कलियुगामध्ये माणसाजवळ कितीही धन जरी असले ना तरी तो कोणीही गरजवंताची मदत करणार नाही. तो ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिखावा करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करेल, पण त्याच्या आसपास राहणाऱ्या गरजवंतांना मदत करण्याची त्याची इच्छाच नसेल. श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तींचा उपहास तर करतील, पण त्याची मदत कधीही करणार नाही, मग ते त्याचे कितीही जवळचे लोक असले तरीही. त्यामुळे हे सहदेव, तुला पाण्याने भरलेल्या विहिरी दिसल्या आणि कलियुगामध्ये गरजवंताची मदत करणाऱ्या लोकांवर देवाचा नेहमी आशीर्वादच राहील आणि तो कलियुगाच्या प्रभावासुद्धा वाचेल. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याजवळ काही असेल तर खरंच काही गरजवंतांना गरज असेल तर नक्की दिलं पाहिजे, कारण देणाऱ्याचे हातच आहे. परंतु आपल्याकडची वस्तू कधी हातातून जात नाही. आपण लोकांचे घेऊ पण कोणाला मदतीला कधीही कुठली गोष्ट आपण देणार नाही. बरोबर की नाही? संकटाच्या वेळी उपयोगाला जो येतो तोच खरा मित्र आहे ना. म्हणून हेच कलियुगाचं 5 सत्य आहेत जे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना महाभारत काळामध्ये सांगितलं होतं
आणि त्या आजच्या काळामध्ये संपूर्णतः खरं होत आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी. विश्वास कोणावर असला पाहिजे, परंतु आपला विश्वास कुठे आहे? बरोबर की नाही? म्हणून विश्वास असला पाहिजे. सत्कर्मयोगे वै घालवावे. सर्वांशी कसं बोललं पाहिजे? प्रामाणिकपणे. आणि जे काय आहे ते सर्व काही इथेच आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, सदा सर्वदा योग तुझा घडावा, कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ.